जोडू. ठीक आहे, मी ट्रीटमेंटची तयारी सुरू करते. जर त्यांनी आज योग्य रिस्पॉन्स दिला तर पुढच्या काही दिवसात त्या बऱ्या होतील. असंच होऊ दे. मी लय आशेनं सावीला घेऊन आलो इथं. तिच्या टेन्शन मध्ये घरी आई सुद्धा आजारी आहे. त्यामुळं काही झालं तरी सावी बरी झालीच पाहिजे आता. आणि डॉक्टर, ही तुमची काही जी ट्रीटमेंट आहे ही झाली ना की आत्ताच तुमचं जे सेशन असेल ते करून घ्या. पण यानंतरचं जे सायकोलॉजिस्ट बरोबरचं सेशन असेल ना त्यावेळी मी असेल तिथं. सावी, हा मी बाहेरच आहे. हा, आणि डॉक्टर जे काही प्रश्न विचारतील त्याची व्यवस्थित उत्तरं द्यायची. अजिबात घाबरायचं नाही. हा, मी आहे. मला त्या माणसाचा खूप राग होता. त्याला मी समजवण्याचा खूप प्रयत्न पण केला. तो त्याच्या हट्टालाच पेटला होता. कोण ही विसामा? काय झालं? बोलतीयस ना? त्याचं तुझ्याकडे लक्ष आहे. बोल. या विसामाला सगळ्यात आधी ताब्यात घ्यायला हवं, तेव्हा सगळ्या गोष्टी कळतील. पण याचा पत्ता शोधायचा तरी कुठं? कोण होती ही विसामा? कुठे लक्षात घेत नाही विसामा. विसामा 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 विसामा. विसामा विसा. आता इथून पुढचं तुझं आयुष्य ही विसावी. सावी. सावी म्हणजे ती विसामा सावीच होती तर. बरोबर, ती सावीच होती. पण तिची एवढी हिंमत, म्हणजे माझ्याच घरात येऊन मलाच वेडं ठरवते काय? पण सावी, तुझ्या या खेळाला ही दामिनी मुजुमदार फसणार नाही. सावी, तुझा खेळ संपलाय. तू परत यायच्या आधी नाही तुझा अतिशहाणपणा सगळ्यांच्या समोर आणला ना तर नावाची दामिनी मुजुमदार नाही. मला संपवायच्या नादात तू इतके दिवस धैर्यशी खोटेपणा केलायस ना, आता तोच खोटेपणा माझ्या मदतीला येणार आहे. पण तुझ्या विरोधात पुरावे मिळवू कशी मी? नीतावंती, त्या दोघी तर तुझ्या चेल्या आहेतच. त्यांना जर कळलं तर ते तुला आधीच सांगतील. कसे कसे पुरावे गोळा करू? अजून कोण आहे? येस, पराग आणि वीणा हे दोन चेले आहेत ना तुझे. आधी यांनाच ताब्यात घेते,
मग तुझ्याकडे बघते. कसे तोंड उघडत नाहीयेत ना दोघे जण, तेच बघते आता मी. नाना, एक महत्वाचं काम आहे. मला माहिती आहे हे सगळं खोटं वागतीयस तू. तुला काही झालेलं नाहीये. का वागतेस तू अशी? खरं सांग, नाहीतर तुझ्या नवऱ्याला सगळं सांगून टाकेन. नाही नाही डॉक्टर, प्लीज असं काही करू नका. तुझ्या मित्रांनी गळ घातली म्हणून मला खोटं वागावं लागलं, पण डॉक्टर आहे मी. असं खोटं वागणं शोभत नाही मला. डॉक्टर, आतमध्ये येऊ शकतो काय? येस. पण तुम्ही इकडून कसे आलात? डॉक्टर, ऍक्च्युली आमचं एक काम होतं तुमच्याकडे. तुमची अपॉइंटमेंट आहे का? आमची नाही आहे, पण आमच्या मैत्रिणीची आहे. तिच्याबद्दलच बोलायचं होतं जर. काय बोलायचं होतं? डॉक्टर, खरं तर सावी सावी पूर्णपणे बरी आहे. बरी आहे म्हणजे? मग तुम्ही त्यांना इथे का घेऊन आलाय? आणि तुमचं काय काम आहे? सॉरी डॉक्टर, आम्ही जे सांगणार आहोत ते थोडं विचित्र आहे, पण तुम्ही प्लीज आमची मदत कराल का? तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की सावीचे मिस्टर म्हणजेच धैर्य मुजुमदार आहेत, त्यांना असं सांगायचं आहे की सावीला मानसिक धक्का बसलाय आणि ती तुमच्या उपचारानेच बरी होईल. अहो, पण ही फसवणूक आहे. जर पेशंट बरी आहे तर ती आजारी असल्याचं नाटक का करतीये? आणि ती आमच्याकडे बरी होणार आहे असं खोटं प्रॉमिस का करायचं मी? डॉक्टर, प्लीज प्लीज आम्हाला समजून घ्या. हे बघा, हे सगळं करण्यापाठीमागे आमचा नाईलाज आहे.